नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवातीपासून दबाव बघायला मिळाला। ग्लोबल क्यूज तसे खराब होते। डाव जोन्स 450 पॉईंट मायनस होतं आणि गेली 2-3 दिवस निफ्टी जो आहे तो 26,300, 250 आणि 300 या महत्त्वपूर्ण रेजिस्टन्सला पार करू शकलेला नाही आहे आणि कंटिन्यू त्या लेवलपासून मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग आपल्याला गेली 2-3 ट्रेडिंग सेशन तुम्ही ऑब्झर्व केला तर निफ्टी अटेम्प्ट करते 26,300 क्रॉस होण्याचा, पण क्रॉस होत नाही आहे। 26,250-300 या लेवलवरून निफ्टीला जोरदार सेलिंग प्रेशर येताना बघायला मिळते। कालही मार्केटला हायर लेवलवरून सेलिंग प्रेशर आलं आणि आज गॅप डाऊन ओपनिंगसोबत मार्केटनं कंटिन्यू डिक्लाइन केली। विकली निफ्टी एक्सपायरी होती आज जवळपास 140 पॉईंट मायनस निफ्टी क्लोज झाला। सेन्सेक्स 500 पॉईंट, बँक निफ्टीसुद्धा जवळपास 400 पॉईंट क्लोज मायनसमध्ये जाऊन क्लोज झाला। जे हायर लेवलवरून प्रॉफिट बुकिंग होतं आहे। 26,000 एक महत्त्वपूर्ण सपोर्ट आहे, त्याच्या खाली आलं तर निफ्टी फर्दर खाली येऊ शकते। त्यामुळे ओव्हरऑल गेले 2-3 सेशन्स जे आहेत निफ्टीच्या विकली एक्सपायरी दिवशी निफ्टी 25,800वरून 26,200 गेली, पण 26,200 नंतरनं मार्केट फर्दर हायर लेवल जे आहे ते टच नाही करू शकलं। 26,300 एकदा टच केलं आणि त्यानंतरनं मार्केट 26,300 जसं काल टच केलं कालच्या सेशनला, तिथून खाली येऊन 26,200च्या आसपास बंद दिलं आणि आज ऑलमोस्ट 26,000च्या आसपास बंद दिलं। त्यामुळे 26,200 आणि 300 स्ट्रॉंग सप्लाय झोन आहे आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे। जोपर्यंत 26,300 क्रॉस होणार नाही, मी गेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं मार्केट फर्दर हायर लेवल्सला जाईल असं वाटत नाही। त्यामुळे ओव्हरऑल मार्केटवर थोडासा दबाव बघायला मिळतोय। जर 26,000 ब्रेक झालं तर फर्दर डिक्लाइनिंग होऊ शकतं। त्यामुळे उद्या सेशनला ट्रेडिंग करणार असेल तर निफ्टी 26,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे। 26,000च्या खाली आलं तर 26,850 ते 900पर्यंत निफ्टी खाली येऊ शकते। 26,850 स्ट्रॉंग सपोर्ट आहे। 26,850 मात्र ब्रेक झाला तर फर्दर डिक्लाइनिंग आणखी 26,500-700पर्यंत येऊ शकते। 26,850 खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे, जसं 26,300 आता खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, तसं 26,850 खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे। जोपर्यंत 26,850च्या वरती आहे तोपर्यंत 26,300 क्रॉस होऊन वरती जाण्याचे चान्सेस आहेत, पण जर 26,850 ब्रेक झालं तर डिक्लाइनिंग वाढू शकते हे निश्चित। त्यामुळे उद्यासाठी 26,000च्या खाली आला तर 26,850 ते 26,900पर्यंत खाली येऊ शकतो निफ्टी। 26,850 स्ट्रॉंग सपोर्ट आहे, तो ब्रेक झाला तर फर्दर डिक्लाइनिंग येऊ शकतं हायर लेवलला। 26,100च्या वर गेला तर 26,200 आणि 26,300 हे दोन रेजिस्टन्स पॉईंट निफ्टीला उद्यासाठी आहेत। मग 26,100च्या वर 26,200 ते 300 स्ट्रॉंग रेजिस्टन्स, 26,000च्या खाली 25,850-900 स्ट्रॉंग सपोर्ट झोन, या रेंजमध्ये निफ्टी ट्रेड होऊ शकते। बँक निफ्टी 59,000 लोअर लेवलला जो आहे तो स्ट्रॉंग सपोर्ट आहे। 59,000च्या खाली आला तर फर्दर डिक्लाइनिंग येऊ शकतं। हायर लेवलला 59,500 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स पॉईंट आहे, जिथं बँक निफ्टीला रेजिस्टन्स फेस होऊ शकतो। या दोन्ही लेवल्सनुसार तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये उद्या ट्रेड करू शकता। आज NSEमध्ये 892 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1940 शेअर्समध्ये पडझड झालेली आहे। निफ्टीमध्ये बघायचं झालं तर निफ्टीमध्ये 15 शेअर्स वाढले, त्या बाजूला 35 शेअर्समध्ये डिक्लाइनिंग आहे। पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे आणि गेले कित्येक दिवस मिड कॅप आणि स्मॉल कॅप हे शेअर 30 ते 40% पडलेले आहेत आणि खूप अंडर परफॉर्म केलेले आहेत। सेक्टर इंडिसायझेसमध्ये सुद्धा फक्त फार्मा सेक्टर किरकोळ पॉझिटिव्ह राहिलं, पण सकाळी बऱ्यापैकी जेवढे सेक्टर पॉझिटिव्ह होते ते सगळे निगेटिव्हमध्ये आले आणि त्याला खास करून लीड केले बँक्स, त्यासोबत IT आहेत, ऑटो, मेटल, फार्मा, एनर्जी, रियाल्टी हे सगळे सेक्टर्स 0.5%च्या आसपास मायनस आहेत। त्यामुळे ब्रॉड बेस सेलिंग झालेलं दिसते हायर लेवलवरून आणि मार्केट जे आहे ते प्रॉफिट बुकिंगनुसार खाली येत आहे हायर लेवलवरून। ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तर ग्लोबल मार्केटवर थोडंसं ऑलरेडी डाव जोन्स खूप खाली आले। युरोपियन मार्केट्स 0.5% पॉझिटिव्ह आहेत। आपलं मार्केट सुरू होतं त्याहीसुद्धा ते पॉझिटिव्ह ते त्याचा इम्पॅक्ट झालेला नाही। डाव फ्युचर्स जे आहे तो फ्लॅट आहे, 80 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये आहे। त्यामुळे US मार्केटमध्ये काही समहाऊ पॉझिटिव्हनेस आला तर आपण पॉझिटिव्ह ओपनिंग करू शकतो, पण हायर लेवलला 26,200 आणि 26,300 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहेत, त्याला FIच्या विक्रीचा सपोर्ट आहे, त्यामुळे हायर लेवलवरून सेलिंग येऊ शकतं। लोअर लेवलला 26,000 महत्त्वपूर्ण एक सपोर्ट आहे। 26,000 ब्रेक झाला तर फर्दर 25,900 ते 25,850 पर्यंत निफ्टी खाली येऊ शकते। या अनुषंगाने तुम्ही उद्या ट्रेड करू शकता। तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।